हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला मी खूप मस्त मजेत आहे. मॉर्निंगचा शूट अगदी 6:15चा अधू चाललेले स्कूलला आणि बुधवारचा शूट आहे. तर चला मस्त असं बुधवारी दीप अमावास्या आणखीन गटारी अमावास्या होती. तर इकडे अधू चाललेले थोडासा पाऊस कमी होता, म्हणजे येऊन गेला होता. तर सकाळचं वातावरण बघू शकताय. तर आदूची रिक्षा आली, आदू गेली स्कूलला आणि कालपासून घरामध्ये असे पक्षी यायला चालू झालेले आहेत. ते पण इकडून नाही, हॉलमधून येत नाहीत, डायरेक्ट किचनच्या तिकडच्या गॅलरीमधून येत आहेत. तर असे घरामध्ये अचानक पक्षी यायला लागले किंवा काही असं चिमण्या म्हणा, असे पक्षी किंवा काही प्राणी अचानक आले तर काहीतरी असं आपल्याला शुभ संकेत मिळतो असं म्हणतात. तर काहीतरी चांगलं घडणार असतं. ह्यासाठी अचानक किचनच्या खिडकीतून काल एक चिमणी आली होती. तर चला, इतकं सुंदर वातावरण, पाऊस, ऊन, म्हणजे आपले मराठी महिन्यातले 12 महिने असतात ना, त्यापैकी आता श्रावण महिना चालू झालेला आहे. तर श्रावण महिन्यातील श्रावण मासी मला हे वातावरण बघून अचानक कविता आठवली, प्रसिद्ध अशी. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. सकाळी मुली स्कूलला जाताना पाऊस, त्यानंतर मी घरी असं छान थोडा वेळ बसले होते, तोपर्यंत ऊन मस्त कोवळं आलं आणि अचानक परत पाऊस आला. तर चला, महिना तर बदलला. मराठी महिन्यामधला आपला श्रावण महिना चालू झालेला आणि श्रावण महिन्यामध्ये असं ऊन पाऊस हा खेळ चालू असतो. बघू शकता इकडे पावसाला जोर नाही, पण छान असा बारीक 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 नक्षत्र पण बदलतं, महिना बदलतो, त्यामुळं ते तर बदल होणारच वातावरणामध्ये. तर चला, आता माझा थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करते तुमच्यासोबत. हॅलो, हाय. तर स्वराला सोडून आले, आदू गेली स्कूलला. आज आहे छान असा बुधवार आणि सकाळी ऊन पडलेला व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि आता फक्त 10 मिनिटामध्ये जोरात पाऊस. पाऊस पण आपली मज्जा बघत आहे. पावसात जा रे असं म्हणावंसं वाटत आहे. भरपूर पाऊस पडला, कंटिन्यू पाऊस चालू आहे. डॅम सगळे भरलेले आहेत. राधानगरी डॅम आमच्या इकडचा फुल झालेला आहे. मस्त भरपूर ह्या वर्षी चांगला पाऊस पडला. आता जरा कंटाळा झालेला आहे पावसाचा. ऊन पडल्यानंतर माझा मेरा दिल गार्डन गार्डन हो गया. म्हटलं आता मस्त मस्त ऊन पडले असं वाटलं, तोपर्यंत आला जोरात. त्यामुळं गले में खिचखिच. इकडे बघू शकताय, एक असं तिथल्या पार्ट गायब झाल्यामुळे तिथं काहीतरी वेगळंच झालं आता. म्हणजे असं काहीतरी सारखं तिकडेच लक्ष जाते, असं काहीतरी मिस आहे असं वाटतं. चलो, गरम पाणी घेतलेलं आहे, जरा आज जास्तच गरम घेतले, कारण घसामध्ये कळाय. काल ते जास्त वेळेस आग करून बसतोय ना आपण, त्याला एवढा त्रास होतोय ना तो भयानक. म्हणून मी दवाखाना नकोच वाटतो मला. घरातच काय असेल ते आपले उपाय करायचे. दवाखान्याची पायरी शाण्याने तरी चढू नये. जरा पाणी पिऊन घेते. पाणी पिल्यानंतर छान वाटलं. मस्त. अजून तो पूर्ण ग्लास संपवते थोड्या वेळानं. आणखीन अजून माझं पार्लरचं काम पेंडिंग आहे. आणि साड्या तुम्हाला काल दाखवल्या, तर कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. महाग पडले की स्वस्त पडल्या. आणि तो लुक काय मी साडी रात्री दाखवली होती, त्यामुळे ते तुम्हाला कलर व्यवस्थित वाटणार नाही तो, पण दिवसाचा असं वेअर केल्यानंतर ना, पूर्ण लुक केल्यानंतर साडी सांगा तुम्हाला कशी वाटली. तर चला, काल म्हटलं काल साड्या पिकोफॉलला द्यायचे आज, तर काल शेअर करूया म्हटलं. आणि आज बुधवार आहे. आजचा काय प्लॅन, आजचा काहीच असा, आजचा प्लॅन आहे, जोरात आहे, मस्त मस्त. वाव, विसरलेच होते मी. आज आहे गटारी अमावास्या, दीप अमावास्या आहे. तर मस्त आता मिस्टर संध्याकाळी येणार आहेत आणि तोपर्यंत मी हॉटेल सर्च करून ठेवते छान असं. आखाडा स्पेशल पण महोत्सव चालू झालेले आहेत कोल्हापूरमध्ये हॉटेलना. तर जबरदस्त. आता आज शेवट आम्ही नॉनव्हेज खाणार आणि इथून पुढे आता 1.5 महिना आम्ही मोठे गणपती अन्न चतुर्थी झाल्यानंतरच नॉनव्हेज खातो. त्यामुळे असं जबरदस्त एखादं हॉटेल चूज करून ठेवते.
जेणेकरून मनसोक्त खाता येईल आणि 1.5 महिना मग पूर्ण विश्रांती. म्हणजे मुलींना आम्ही त्यांनी मागितलं तर देतो आणून बाहेरून, घरी काही मी बनवत नाही. तर चला, त्यामुळं आज आखाडा स्पेशल हॉटेल कुठलं आहे, कुठे जाणार आहे, हे तुम्ही तुमची उत्सुकता अजून थोडी हे करा आणि छान हॉटेल चूज करून ठेवतात मस्त इन्स्टावरून. आणि आखाडा स्पेशल तांबडा पांढरावरती ताव मारायचा, अनलिमिटेड असं छान, म्हणजे पोट भरून छान मन भरून खायचं. पोट भरून नाही, मन भरून खायचं. 1.5 महिना पूर्ण विश्रांती असणार आहे नॉनव्हेजसाठी. तर आखाडा स्पेशल आणि गटारी स्पेशल. वाव, माझ्या लक्षातच नव्हतं आज गटारी अमावस्या येते. तर उद्यापासून मस्त आपला श्रावण आणि आता मग देवपूजा आणि आपला उपवास श्रावणचा. तर चलो, त्यामुळं नॉनव्हेजचा आज बेत आहे आणि घरी नाही, हॉटेलला छान असं मस्त. कारण ह्या शनिवारी मिस्टर आले नव्हते, त्यामुळे त्यांना आज यावंच लागणार आहे. म्हणजे ते येणारच आहेत, त्यामुळे संध्याकाळी येतील आणि आम्ही आवरून बसून असं छान जातो मस्त मस्त गटारी सेलिब्रेशन करण्यासाठी. चला, कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. संध्याकाळचं जे शूट असेल ना, तो खूप छान असेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला, इन्स्टावरती भरपूर कोल्हापूरमध्ये हॉटेलचे रील्स असतात, व्हिडिओज असतात. तर मस्त असं 3 हॉटेल चूज करून ठेवली होती. तर त्यातलं एक तिघांनाही आवडलं, तिकडे चाललेलो आहोत. तर मस्त असे तयार झालो आणि बाहेर पडलेलो आहोत आता गटारी सेलिब्रेशनसाठी. तर सासणे ग्राउंडवरती जो डीमार्ट आहे ना, त्याच्या अगदी शेजारी कृष्णा इन हे हॉटेल आहे. तर ह्यांची रील्स, ह्यांचे व्हिडिओज आणि फूड इथलं मला व्हिडिओजमध्ये तर खूप छान वाटलं. तर चला आता आपण बघूया कसं आहे ह्यांचं फूड. तर मी हे ड्रेसिंग केलेला 1 पीस मिशोवरून अगदी 4 ते 5 वर्षापूर्वी घेतला होता. एक नंबर. चला, आखाडा महोत्सव म्हटलं नाही तुम्हाला, कोल्हापूरमध्ये असे श्रावणाच्या आधी सगळीकडे आखाडा महोत्सव चालू असतात हॉटेल्सना आणि मस्त मस्त नॉनव्हेजचे मेनूज असतात. तर कृष्णा इन हॉटेलला पोचलेलो आहोत. वेटिंग तर ऑफकोर्स करावंच लागणार आहे, कारण कोल्हापूरकर सगळे, मी कारमधून येत होते ना तेव्हा बघितलं, सगळे हॉटेल असं म्हणजे बापरे बाप, फुल्ल गर्दी होती. तर राधे राधे, मस्त अशी कृष्णाची मूर्ती आणि गाय. तर इकडं आदूचे छान फोटोज काढले आणि आम्ही इकडे आता वेटिंग करत आहोत. मस्त हॉटेलचा ॲम्बियन्स एक नंबर वाटला, प्रशस्त, छान, सुंदर, मस्त होतं. तर मस्त इकडे वेटिंग करत आहोत. माझा लुक कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसापूर्वीचा हा ड्रेस आहे, तरी सुद्धा मी हा वेअर करते, मला खूप आवडतो. वेल्वेटचा आहे. तर आखाडा महोत्सव इकडे मेन्यू कार्ड लावलं होतं, ऑफर्स लावल्या होत्या आणि आम्ही इकडे आता चूज केलेलं आहे, बफे सिस्टीम घेतलेली आहे आम्ही. आणि त्याच्यामधले मेनू आता फक्त तुम्हाला दाखवते. इकडे व्हेजचा मेनू, इकडे पास्ता, लोणची, सॉस, त्यानंतर खरडा, ग्रीन चटणी, दही कांदा. सॉरी, मेनू सांगताना तुम्हाला थकणार आहे. इकडे व्हेजचे मेनू स्टार्ट झालेले आहेत. इकडे मस्त पेरू सॅलड, म्हणजे फ्रूट सॅलड, आणि इकडे व्हेजिटेबल सॅलड होतं. तर जबरदस्त बफे सिस्टम, म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं, छान असतं. तर व्हेजचा स्टार्ट झालेला आहे मेनू. इकडे पापड, त्यानंतर इकडे भजी, इकडे होती कोबी मंचुरी, इकडे वांग्याची भाजी. तर थोडा वॉर्म लाईट होता, त्यामुळे इकडे व्हिडिओ थोडा क्लिअर आलेला नाही आहे. लाईट असे तिकडे वॉर्म होते हॉटेलमध्ये. राईस, त्यानंतर इकडे दाल फ्राय, दाल तडका, नूडल्स, आणखीन इकडे होतं पनीर. तर जबरदस्त अनलिमिटेड. ते संपले म्हणजे कसं नाही, त्याच्यामध्ये गरम गरम सुद्धा आणून लगेचच ते हॉटेल्समधले वेटर्स ठेवत होते. तर चला, इकडे व्हेजचं जास्त काय आमचं काम नव्हतं. इकडे आम्ही मेन आमचं गटारी सेलिब्रेशन नॉनव्हेज विभाग चालू केला. त्यानंतर मस्त ग्रीन फ्राय होतं, ग्रीन चिकन होतं. आणि मला बरेच दिवसापासून, खूप जसा पावसाळा चालू झाला ना तसा, तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की म्हणजे खेकडा एकदा तरी खायचा. इकडे अनलिमिटेड खेकडा, ह्यासाठी मी हॉटेल चूज केलेलं आहे की मला मनसोक्त खेकडा खायचा होता. इकडे कोल्हापूरचा फेमस तांबडा रस्सा आणि इकडे पांढरा रस्सा. जबरदस्त बफे सिस्टीम होती, एक नंबर. असं जेवढं लागेल तेवढं आणि अनलिमिटेड. हॉटेल कोल्हापूरमध्ये कोणत्याही हॉटेलला अनलिमिटेड खेकडा मिळत नाही, लिमिटेड असतो, पण इथे अनलिमिटेड खेकडा होता. तर चला, आता मी इकडे माझी डिश घेत आहे. तर थोडंसं व्हेजमधलं आपलं घेतलं, थोडं थोडं ट्राय करूया म्हटलं. तर इकडे आता व्हेजिटेबल सॅलड थोडं घेतलं, त्यानंतर इकडं फ्रूट सॅलेड आणि थोडं थोडं सगळ्यातलं घेऊया म्हटलं आपलं टेस्टला. तर खेकड्याचा विषय एक नंबर झालेला आहे, काय अनलिमिटेड. आणखीन एक नंतर विषय सांगतो तुम्हाला इथला काय होता. जबरदस्त झाली आमची गटारी सेलिब्रेशन, एक नंबर.
तर चला, आणि फूड क्वालिटी चव 10पैकी 10 मार्क्स देते मी या हॉटेलला. एक नंबर. काहीच असं तांबडा रस्साला पण खूप छान चव होती आणि पांढराही टेस्टी होता. ते खूप हॉटेलमध्ये गेलं तर हे करण्यासारखं आहे. तर इकडे आता मी खेकडा घेत आहे. कारण ही मला डिश खूप दिवसापासून खायची होती. मला ही काही बनवता येत नाही घरी. कधी मी बनवत नाही. बाकी सगळं बनवते. खेकडाच बनवता येत नाही आणि मला खूप खूप खायला आवडतो. पावसाळा आला तर मला खेकडा असा खावासा वाटतो. तर रेडी झालेली आहे इकडं माझी डिश घेतलेली आहे. मी तांबडा रस्सा घेतला नाही, पांढरा घेतला. मला पांढरा पण आवडतो प्यायला. तर चला, हॉटेलला फुल गर्दी होती, बघू शकताय. आणि इकडं फायनली मी आता तुम्हाला आता सगळं टेस्ट करून सांगणार आहे. इकडे खेकडा बघू शकताय, पांढरा रस्सा, ग्रीन 65 म्हणजे चिकन होतं, ग्रीन कबाब होतं ते. आणखीन थोडं थोडं भजी वगैरे घेतली होती. सूप होतं मेन म्हणजे, आणि वेलकम ड्रिंक होतं. मस्त थंडगार असं वेलकम ड्रिंक होतं. ही घेतलेली डिश. आणि बफे सिस्टीम असेल तर छान असं आपलं तेवढंच जे काय आपल्याला आवडतं तेच घ्यायचं असतं. तर मस्त इकडे आदू झालेले खुश. आदूला इकडे चिकन आता अनलिमिटेड खायला मिळणार आहे. तर मी आपली कोल्हापूर पद्धतीने इकडे आता ताव मारणार आहे मस्त. आपल्या नॉनव्हेज डिशवरती हात बाजूला केले. हातांचं काय पुढे डिस्टर्ब होऊ नये म्हणून हात बाजूला केले ड्रेसचे. आणि इकडे आता घेतलेलं आहे मी आधी चिकन ट्राय केलं, त्यानंतर एक खेकडा. दाढीचा थोडा प्रॉब्लेम होता. मिस्टर म्हणले काय नाही, मी तुला ते फोडून देतो, खरं तू खा, तुला खायचं आहे ना, बरेच दिवस झालं, तर ते फोडून वगैरे देतो म्हणतो ते तुला व्यवस्थित हे करून. स्वराला इकडे ग्रीन चिकन भरपूर आवडलेलं आहे, जबरदस्त. तर इकडे मस्त आता आपलं माझी इच्छा मस्त म्हणजे पूर्ण झाली, पुरेपूर पूर्ण झाली. कारण अनलिमिटेड होता खेकडा, असं काय लिमिटेड नव्हता. त्यामुळे पुरेपूर पांढरा रस्सा एक नंबर, एक नंबर. फॅमिली झाल्या होत्या. आणि हॉटेलचा मेन विषय इकडं, आम्ही मनोहर हॉटेलमध्ये चिकन चंपारम खाल्लं होतं, इकडे मटन चंपारम होतं. आणि मटन अनलिमिटेड, अनलिमिटेड मटन. कुठेही असं मटन खूप आता किती दर वगैरे आहे मटणाचा बघू शकता. पण या हॉटेलला मटन अनलिमिटेड होतं आणि ते पण मटन चंपारम. काय टेस्ट होती, जबरदस्त, जबरदस्त, एक नंबर. पण मी मटन थोडंसं खाल्लं, म्हटलं आता आपल्याला जे खायचं ते खाऊया. तर इकडे आमचं आता चाललेलं आहे पोट भरून असं, म्हणजे पोट म्हटलं नाही तुम्हाला मी, पोट काय आपलं लगेचच भरतं, पण आम्ही इकडे मन भरून जबरदस्त ताव मारला. आणि लास्टला मस्त असं आमच्या गटारीचं एंड झालेलं आहे आईस्क्रीम खाऊन. त्यांच्याच त्या पॅकेजमध्ये होतं आईस्क्रीम, क्वालिटी एक नंबर होतं, नॅचरल आईस्क्रीम होतं, व्हॅनिला फ्लेवर होता. मस्त स्वीट खाऊन आमचं इकडे गटारी सेलिब्रेशनचं एंड झालेलं आहे. तर कसं वाटलं हॉटेल, ही डिश सगळी दाखवलेली, तुम्ही जाऊन नक्की हॉटेलला व्हिजिट करा, एक नंबर फूड क्वालिटी. सो कसा वाटला गटारी स्पेशल व्लॉग. आता लवकरच लग्नाचे पण व्लॉग येतील, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.